कोल्हापूर गारगोटी रोडवरील साई मंदिर ते कळंबा या मार्गावरील दुभाजकावरील विद्युत खांबाला जेसीबीची वाहतूक करणाऱ्या कंटेनरची धडक लागली। त्यामुळे हा विद्युत खांब मोडून एका बाजूला कल्ला होता। या विद्युत खांबावरील विद्युत वाहिन्या तुटल्यानं या परिसरात अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं। विद्युत वाहिन्या रस्त्यावर लोंबकळू लागल्यानं या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती। कोल्हापूर महापालिकेच्या विद्युत विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुमारे 2.5 तासांच्या प्रयत्नानंतर हा मोडलेला विद्युत खांब बाजूला काढला। कोल्हापूर गारगोटी रोडवरील साई मंदिर ते कळंबा या मार्गावरील दुभाजकावर असणाऱ्या विद्युत खांबाला कोल्हापूरहून गारगोटीकडे जेसीबी घेऊन जात असलेल्या मोठ्या कंटेनरची शुक्रवारी रात्री धडक लागली। त्यामुळे हा विद्युत खांब मोडून बाजूला कल्ल्यानं त्यावरील विद्युत वाहिन्या तुटून रस्त्यावर लोंबकळत होत्या। परिणामी या मार्गावरील विद्युत पुरवठा खंडित होऊन अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं। हा विद्युत खांब मोडून एका बाजूला वाकला होता। या प्रकारामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानं या परिसरातील नागरिकांनी या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवली। काही नागरिकांनी याबाबतची माहिती कोल्हापूर महापालिकेच्या विद्युत विभागाला कळवली। त्यानंतर या विद्युत विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी पोकलेन आणि बूमच्या सहाय्यानं सुमारे 2.5 तासांच्या अथक परिश्रमानं हा मोडलेला विद्युत खांब सुरळीतपणे बाजूला काढला। हा प्रकार समजताच या ठिकाणी नागरिकांसह वाहनांची गर्दी झाली होती।